अ, तर डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे अ, संबंधाच्या भावनेवरती काही परिणाम होतो का? अच्छा, म्हणजे आपण ते डार्क चॉकलेट जेव्हा एखाद्या कोणाला गिफ्ट देतो किंवा बर्थडेला वगैरे वापरतो, त्या डार्क चॉकलेटचा काही फायदा होतो का? बरोबर आहे. हो, त्याबद्दल खूप ऐकले सर, पण एवढी माहिती नाहीये. अच्छा, अच्छा. नक्कीच. खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. सांगूया तुम्हाला. एखादं प्रेमी हं, युगल असतं किंवा हं, आपण साधं कोणाला गिफ्ट द्यायला गेलं तरी हं. चॉकलेट देतो हो. आणि त्यातलं स्पेशल डार्क चॉकलेट. हं. हे बघा, हे साधे चॉकलेट शुगरवाले नाही. वेगळे बरोबर. आणि डार्क चॉकलेट ओरिजिनल असतात. सांगूया आपण. ते वेगळे. विज्ञान सिफाओ नावाचा एक घटक असतो डार्क चॉकलेटमध्ये आणि त्या डार्क चॉकलेटच्या सिफाओ घटकाचं काय काम असतं? हे स्टिम्युलंट असतो. काय स्टिम्युलेट करतं? आपल्या शरीरामध्ये सिरोटोनिन सारखे हार्मोन, ऑक्सिटोसिन सारखे हार्मोन, फिनाइलएथिलमाइन, नॉन इफिनेफ्रिन, इफिनेफ्रिन, फेंटोलामाइन अशा टाईपचे वेगवेगळे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन या सिफाओ घटकामुळे स्टिम्युलेट होतात. आणि बऱ्याचदा आपण काय म्हणतो, थोडंसं मला शुगर कमी झाल्यासारखं वाटतं किंवा आपल्या पार्टनरला मूड येण्यासाठी किंवा आपल्या स्वतःला मूड येण्यासाठी. पण हे डुप्लिकेट चॉकलेट नाही, हे डार्क चॉकलेट थोडेसे जे तुम्हाला कडसर जे लागतात ना, ते डार्क चॉकलेट असतात. आणि नक्कीच ह्या वासोडायलेशनमुळं या ठिकाणी असणारे सेन्सिटिव्ह असणारे आणि आपल्या एन्डॉर्फिन्सना स्टिम्युलेट करणाऱ्या घटकांमुळं डार्क चॉकलेट हे अतिशय कामाला येतं.